बाय गाना करने वाले पार्ट क्रिएटिव में लेट्स स्टार्ट देख लो मी काय म्हणलं मगाची वाईट गोष्टांचं पुरण टाकून चालणी घेतली बंद अशी म्हणजे ते बोटच नाही निघते त्यातून असेच झाले तसंच होते आखरी मी काय ना काढले ते मिक्सर मधून काढले नाही जमलं तुझ्या गेलं नव्हती म्हणा घरी जमते तर भिदाळा करून चला हा करू लागले आपल्याला सावळं लागलं असतं ते आपल्याला सावळं लागते त्या दिवशी आणली सुनील दुसरं काही काम करून ते देवीच्या नावाचे पाठवून द्या काय म्हणतात ते की आपण जाऊ नाही हो नवरात्र अमोल टाइमच नाही भेटत अजून लग्न आहे हे नाही मग तिकीट आहे एवढं आहे आता रेल्वेची तिकीट महाग झाली आता रेल्वेची तिकीट महाग झाली जा ना आपण कधी नाही म्हणून पाऊस चालू आहे अकोला अकोला खूप पाऊस नाही गेली त्यांनी राजकारणात माझी मावशीने बघितली ना रूम दुसऱ्या मावशीने मावशी नाही आणि माझ्याकडे सोड येणार आहे की काय त्यामुळे वाटलं तर जेवणाचे पैसे शेती आहे आता घरगुती आज ना उद्या जेव्हा मावशी 3-4 मावशीची सावध कमीत 1-1.5 वर्ष मावशी असंच मग काय झालं तेव्हापर्यंत माझी मावशी वगैरे आहे त्यांनी मावशीला विचारलं आपल्या हाताला सोडणार नाही तर त्यांनी म्हटलं घेतलं की ही आपल्याला काही देणार नाही आपल्या मुलीलाच देणार जे काही तर त्यांचं असं मत होतं की आता मुलगा गेला आम्ही हिला सांभाळू तर तिच्या प्रॉपर्टी मधला म्हणजे 1 एकर मला 1 एकर मला असं करून तर आम्ही थांबलो तर त्यांनी काय केलं 2 वर्ष नंतर हळूहळू बंद येणं जाणं असा उद्देश होता की मावशीने प्रॉपर्टी आपल्या नावावर केली तर आपल्याला आता मावशी काय सगळं काही मावशीच्या नावावरून करून देणार आणि त्याच्यामुळे म्हणजे माझ्या मावशीचे लग्न झालं ना त्या काकाने पण म्हटलं होतं म्हणजे आपल्या जर दुसऱ्यांचं काही करायचं नाहीये तिने माझ्या मुलीचं
लग्न करून द्या. अरे का करणार? तरी पण सगळं बहीण भाऊ लग्न केलं पण तुमच्या मुलीने टिकूनच नाही जात थोडं संसार. ते तर आहे ते. राजूला घर स्वतः पाणी वगैरे आहे का? हो. काही पाण्यासाठी एवढं काही स्वच्छ नाही गाव. त्यामुळे मी तर कितीदा गेले, दोनच जागे. कुठपर्यंत गेले? रेल्वे स्टेशन टू आश्रम. आणि तुम्हाला माहितीये का, एकदा गेले इकडनं सुरतकडे राहून ते गेले तिकडनं असे गेले 9:30 वाजता पोहोचले आणि 11:30 वाजता ट्रेन होती. मग मी राहिलेच कुठे, फक्त अर्धा तास माझी मम्मी डबा करून दिला, डबा घेतला, माझी मम्मी रिसॉर्टला ते निघाले. मला वाटतं मी मम्मी हॉस्पिटल नाही गेले. आता मम्मी आहे, आता मम्मीचं काय सेटलमेंट होत आहे म्हणून माझे मला विचारते एवढं कुठे जाणार. हा म्हणजे एक दिवसात आता काय आहे काय नाही ते एवढे भेटतात. आता काय म्हणजे दर्शन काय बुलढाण्याहून जवळ आहे. ते लांब नाही. मग तेव्हा तिकीट खूप लागते ना. आता केलं तर मग आपल्याला फायदा होईल. शेगाव जवळ आहे म्हणतो तुम्हाला. पण जेव्हा जायचं नाव काढून काढलं की बुलढाणा. काय झाला तू आता या महिन्यात नाही तर पुढच्या महिन्यात तुम्हाला सुट्टी असली तेव्हा काढून टाकायची मग. चला ना, मी तर म्हणणार सुट्टी पण माझं रेडी आहे. काढून टाका. त्यांच्या पाया बिया बघूनच करावं लागेल तुमचं काम. हा माझ्या मम्मीला म्हणेल मम्मी तो मावशी तिकडून येते तिथे ये. त्या दोघींनी तिकीट करून द्यायचं, खांब करून जाय कोल्हापुरी ट्रेन आहे. आहे का? आहे ना. अमरावतीहून कोल्हापूर आहे. अमरावती नाही हो अमरावतीवरूनही कोल्हापूर. माझी डोक्यात आहे पण मी तेच म्हटलं की आता हे जुलैचा महिना पण तिचं दर्शन म्हटलं आता काही वगैरे विचारू पण दर्शन करून वाटलं श्रावण महिन्यात बी गर्दी आहे. का मग गर्दीची गर्दी एवढी पण काही टेन्शन नाही घेत. त्याच्यावर काय करून जाऊ राहुलला पण करून ठेवलं राहुल आम्ही थोडं राहुल माझं ती ते माझं होळीचे ना त्याच्यामध्ये त्याचा असून किती शिक्षी त्यांच्या चांगली आहे. तुमच्या घरचे किती जण आहेत तुमचे काय सुनील येणार नाही येणार. आणि पोरं नको विचारू का बाई. हो ना काय करते ना मला काय म्हणायचं तू मला तिला थोडा भाव देत राहते. आणि कारण मी कसं आहे मग तिला एकदा थोडं तुम्ही टाकून देऊन बघा. टाकून आणि कसं आहे मग खर्च भावाला नाही टाकून द्यायचं. तिला टाकून देऊन बघायचं की छट तुला कोणी आमच्या आईला जर विचारत नाही तर तुला कोण विचारायले की तेव्हा तिची लाईफ तिला टाकत तेव्हा गाडीवर आली ती. मग त्यांनी जर सांगितलं ना आपल्याला एवढं बदलायचं वाटलं की जास्त मध्ये जाते नाही त्यानं जर कमी सांगितलं तर 2 गावं तरी व्हावे असं मला वाटतं. हा मग बघू ना. हा मग म्हणून का ज्योतिबा करायचं आहे का तुम्हाला. ज्योतिबा तर ज्योतिबा करून ना गणपती पोळे एका दिवसात ज्योतिबा आणि हे लक्ष्मी आणि मोदक ते दर्शन करून मी त्याला अजून निवांत फोन लावून विचारलं मी त्याला म्हणली होती पंढरपूरला तेव्हा आई घ्यायचं माणूस संघ आला तर घ्यायचं मग विचारून नाही ना एखादा कोणी पुरुष असला तरी चालेल. राहुल आहे ना. हो ना मग नसला तरी चालेल. आपल्याला काही एवढं आपण नुसत्या बायका कुठून कुठवर फिरतात. आपणच जायचं. आता आम्ही नर्मदा परिक्रमेला बडोद्याहून मुंबईला येताना किती जणी बायका होत्या 15 जणी बायका होत्या.
त्यांनी मुंबईहून वैष्णवदेवी केली. वैष्णवदेवीला चंडी याग केला 9 दिवस. I'm living this hell. आल्या गुजरातमध्ये नर्मदा परिक्रमा करून वापस पुन्हा ते गिरनारला गेले. गिरनार करून मुंबईला येणार होता. तर त्या म्हणजे कमीत कमी 20 तरी दिवस झालेले. आणि त्याच्यात ते सगळे कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, आणि इतक्या छान गप्पा मारत होत्या त्या. तर ना एक तर डॉक्टर होती आणि एक वकील होत्या, एक इंजिनियर होती, एक वकील होती. आणि नेमकं ते आमच्या साधं बोलण्यामध्ये माझ्या बहिणीच्या गावच्या बारशीच्या माझी मावस बहीण आहे. तर मग आमचा भाऊ सहज म्हणला की माझी पण बहीण आता पोस्ट काढली, काय आणणार आहे? तर तो म्हणला तुम्हा दहाळे. तर आम्हीच फिरतो म्हणा त्यांच्यासगळं. पण त्या सध्या ह्या वर्षी आल्या नाहीत आमच्याकडे. तर आम्ही आमचं फिरतो. अगं ताई म्हणे आम्ही तर नाही 1 महिना सुट्टी देतो सरळ नोकरीला, आणि ते सगळे पैसे जमा करून आम्ही आमचं फिरतो. अगं म्हणे किती पण तू 10 बंगले घे, 10 कोणी देतंय का गं म्हणली आपल्याला सोबत? काहीच तर देत नाही. आणि मग का म्हणे आपण नाव एवढी करायची? आपण आपले जे पुण्य संच करतो तर तोच ताई आपण सोबत घेऊन जातो. ह्याच्यात नाही करायचं नाही. I hate Minecraft. I hate Minecraft. Don't click. Title केला मी व्हिडिओ कंपनी. Hardest part. मस्त होत्या. Completed for मग आम्ही सगळेजण गप्पा मारत गिरनारच्या अलीकडे त्या उतरून गेलो. तर म्हणजे तुमच्यासाठी भेटलं खूप भाग्य लागतं म्हणे. की एवढं ज्ञान तुम्हाला पण ये वीडियो 21 मिनट्स के ही देख ले. गप्पा मारून बोलणं वगैरे म्हणजे छान वाटलं मला आम्हाला. ते पण दरवर्षी पंजाबला गेले पण ते त्या दिवशी झाला सगळं त्यांचा हॉटेल आणि स्पोर्ट तेवढे आम्ही तशीच परत आलो आणि तिथून आम्ही वाचून आलो ते आमचं नशीब खूप होतं. आमच्या नर्मदा परिक्रमेला सुद्धा 100 बायका 100 लोक होते. नोंद काढायचे सगळे मुंबईचे लोक होते. आणि ते सुंदर बोलणार बसणार. आपल्याला असं वाटतं की नाही लोक बाहेर देवधर्म करत आपणच करतो. आपल्यापेक्षा खूप काही करणारे खूप मला प्रमोद अर्धी परिक्रमा झाली की प्रमोद मला कुणाला रिक्षा थांबवतो, रिक्षात बसायचं. तर थांबवली की रिक्षा नेमकी त्या मुंबईच्या बायकांची होती. तर आमचा भाऊ म्हणला प्लीज आमच्या बहिणीला घ्या, ती चालायला चालती आहे पण तिला जरा शुगर आहे त्यामुळे मी नाही चालवणार म्हणजे तिला आता बाकी चालणार. तर म्हणजे मैया आली मैया आली मैया आली मैया आली मला घेऊन बसल्या मध्ये. आणि मैया आणू का काही खायला, मैया काही खायला आणू का, पाणी देऊ का, आईस्क्रीम देऊ का. तिथं कसं आहे आपण परिक्रमा करतोच ना, तर परिक्रमेच्या पूर्ण रस्त्यावर गरीब लोक आहेत खूप. ते गुजरातचे खूप गरीब लोक. आपण असं पण नाही ते प्रत्येक स्टॉल मांडतात ना, कोणाचंही नाव सांगत नाही आणि कोणाच्याही नावानं ती वाटत नाही. त्याची जशी ऐकते तसं ते स्टॉल उभा करते. सुरुवातीला आम्हाला चहा कॉफी बिस्किट, थोडंसं पुढं गेलं की सरबत सगळी सरबत झालं की पुन्हा त्यांनी ते केलं फाफडा मिळतो ना तिकडे गुजरातला प्रसिद्ध असतो फाफडा घेतली ते ठेवलं. पुन्हा एकीकडे चिवडा. म्हणजे फक्त 5 तासामध्ये 5 ते 6 वेळा तर आम्हाला खायला होतं. पाण्याचा पैसा नाही, आईस्क्रीमचा पैसा नाही, कुठल्याच गोष्टीचा त्या लोकांनी पैसा घेतला. आणि अगदी गाव तर म्हणजे तर खूप साधं आहे. अगं त्या मोदींनी तुमच्यासारख्या पोरी, तुमच्यापेक्षा कमी वयाच्या पोरी त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला आहे ना फ्री रिक्षा दिलेल्या आहेत. सगळ्या पोरीच रिक्षा लावली, लाईन लावली सगळ्या पोरी.
मुलगा नाही ना पुरुष नाही कोणी पण नाही. सगळ्या पोरींना रिक्षा आहे. हो इकडे पण ते आहे ना पिंक रिक्षाचा ते उपयोग करतात पण पुन्हा त्यांचं त्याने तो एक खूप मोठा उपक्रम राबवलाय. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेलचा आपण 4 मजली एवढा तर पुतळाच असतो नर्मदेच्या काठेवर. तर त्याचा तो लेझर शो संध्याकाळी बघायला असतो. हा वाली सांगत होती वाली पण गेली होती. हा तो लेझर शो एवढा सुंदर आहे आणि त्याच्यात इथे पोटामध्ये बिल्डिंग आहे. हा पायातून लिफ्ट आहे. वाली गेली होती. लिफ्ट आहे पोटातून. आणि असं जर चालायचं झालं ना त्याला सुद्धा असं आपोआप नुसतं इथं उभं राहायचं आपण आपोआप पुढं इथं सुद्धा चालायचं नाही. पुन्हा त्या पिढी तर आहेच त्या ह्याच्या इलेक्ट्रॉनिकच्या. असं साधं चालायला सुद्धा मला भीती वाटते. मी सीडीवरून जात नाही. किती प्रमोद ओरडला मला. म्हणलं बघ कुठं उभं राहायचं तू आता तुझं नाटक बाद झालं. म्हणला तुझे पाय दुखतील तुला किती त्रास होईल ह्याचा विचार कर म्हणे पहिला. साधी पर्स पण तू हातात घेऊ नको पण तू स्वतःचा जीव सांभाळून चाल म्हणे. असं उभंच राहायला इलेक्ट्रिकची असेल नाही ते नाही खूप छान आहे. आणि त्याच्या पोटात तर ते बिल्डिंग आहे छान. आणि बाहेरून त्याचा पूर्ण इतिहास लेझर शो मध्ये दाखवतो. सरदार वल्लभभाई इतका सुंदर आहे तो पण. पुन्हा जंगल सफारी केलेलं आहे त्यानं. बहुत छान केले स्टेशन मस्त. खूप स्वच्छ आहे तिकडचं स्टेशन. तिथं पण एवढ्या एसी बस सगळ्या. आणि परत असं तुम्हाला बस स्टँडला आम्ही आता शिकलो ना बस म्हणलं आपल्याला आता नाही करायचं कुठं. आम्ही त्या स्टँडला झोपून घेतलं. ते स्टँड पण एसी पूर्ण पॅक सगळीकडून दारं बिरं सगळं तसं पाहिजे का उघड छान होतं. ते पण मस्त होतं एकदम. पण लोक आणि खूप अनुभव पण मिळतात बाहेर आलो. आपण म्हणतो ना ही पैसा आणि हे आपल्याला ते पाहिजे ते पाहिजे. त्याच्यापेक्षा जग पण माझं खूप काही पुढे गेलेले. 24 वर्षाची पोरगी होती आम्ही शेजारी येऊन बसली आणि आम्ही बसलो असेच. तर ते ती पंजाबहून निघाली होती. सासर सोडून देऊन. तर तिला म्हणलं आता ती म्हणजे माझे पैसे कमी. म्हणजे मग तू आता काय करशील. मग या बघून घेईल मग मला काय करायचं. मी नाही काही सांगू शकत. अगं 10 मिनिटात 15 मिनिटात तिला पैसे मिळाले पटापटापट. आणि पायी परिक्रमा केली सगळी पायी. पण तिथं एवढं महत्व आहे ना तुम्ही पायी परिक्रमा केली ना तरी तिथं चुलीची कमी पडत नाही आट्याची कमी पडत नाही. ते नाही तुम्हाला ते नाही मिळालं तर आश्रमात फुकट जेवण मिळतं कुठं पण.